मी आधी सांगितलं आताही सांगतो, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमरावतीच्या जागेबद्दल निर्णय घेतील। खासदार नवनीत राणांनी कुठल्या चिन्हावर लढलं पाहिजे, कोणत्या पक्षाकडनं लढलं पाहिजे, एनडीएचे घटक म्हणून लढलं पाहिजे की भाजपकडनं लढलं पाहिजे, हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल। आणि मी एनडीएचा घटक म्हणून जो काही वरतून निर्णय येईल देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांकडनं त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि ताकदीनं त्यांचा उमेदवार युवासेना पार्टी निवडून देईल। हेही त्यांनी संकेत दिले, त्याचे स्वागत करतो मी। आणि त्या स्वागताबद्दल आम्ही एकमताने युवासेना पार्टीतर्फे ठराव घेतला, सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला। जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर येईल त्याचं स्वागत केलं जाईल आणि ताकदीनं युवा स्वाभिमान पार्टी ही ताकदीनं एनडीएचा घटक म्हणून भाजपसोबत ताकदीनं उभे राहील आणि प्रचंड बहुमताने भाजपचा उमेदवार निवडून देईल। नहीं, मैं पहले ही कहा है, देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, देश के गृहमंत्री अमित शाह साहब, राज्य के उपमुख्य